श्रीमद् भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 18. कर्मण्यकर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्. अर्थ असा की जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म, तो मनुष्यामध्ये खरा ज्ञानी आहे. तो योगमुक्त आणि कर्माचा तत्व समजावून घेतलेला आहे. भगवद्गीतेतल्या काही ग्रंथी म्हणजे ट्विस्टेड म्हणूयात तर श्लोकांपैकी हा एक श्लोक आहे. अकर्मात कर्म आणि कर्मात अकर्म असं म्हटलं आहे. म्हणजे इथे विरोधाभासी भाषा वापरली आहे. 16 आणि 17 या दोन्ही श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी कर्म आणि अकर्म ते काय हे समजावून सांगितलं आहे. आणि पुढे मी तुला असं काही सांगणार आहे ज्यामुळे तू संसार बंधनातून मुक्त होशील असंही म्हटलं आहे. मोक्षसे शुभात असा शब्द आला आहे 16व्या श्लोकात. म्हणजे मी त्या कर्मतत्वाचं वर्णन करेल ज्याप्रमाणे तू कर्म केल्यास मुक्त होशील. तर 17व्या श्लोकात भगवान म्हणतायत गहना कर्मणो गतिही. म्हणजे कोणतं कर्म मुक्त करणारं, कोणतं बंधन करणारं याचा निर्णय गहन आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म म्हणजे ॲक्शन, इनॅक्शन आणि नो ॲक्शन हे ज्ञान फार कठीण आहे, गूढ आहे, गहन आहे. असं सांगून भगवान या 18व्या श्लोकात कर्तव्याचा मूळ धर्म अर्जुनाला सांगतात. हा श्लोक गाभा आहे 4व्या अध्यायाचा. 18 ते 24 श्लोकांवर मध्ये यावरच चर्चा आहे. ब्रह्मज्ञानी माणूस मी सच्चित आनंद आहे या ज्ञानात स्थित असल्यानं सगळं कर्म हे शरीर आणि मनात आहे आणि मी त्याचा साक्षी आहे हे जाणतो. त्यामुळे ज्याप्रमाणे सिनेमाच्या स्क्रीनवर आपण सगळा चित्रपट दिसतो, त्या चित्रपटाला आधार देऊनही स्क्रीन अलिप्त असतो, त्याचप्रमाणे हा आत्मन सगळ्या जगाचा आधार असूनही अलिप्त आहे. तो कर्म करून अलिप्त राहतो आणि त्यासाठी काहीही करणं, जाणणं हे शिल्लकच उरत नाही. संसारात एखादं कर्म करणं म्हणजे प्रवृत्ती आणि एखादं काम न करावंसं वाटणं म्हणजे निवृत्ती. अकर्मणी च कर्म यः असं म्हटलं इथं. म्हणजे योगाची प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही अलिप्त राहून फक्त संसाराच्या हितासाठीच असते. ते समाधान, शांती आणि तृप्तीतून कर्म करतात. तर आपण मात्र कामना, अस्वस्थता आणि असमाधानाच्या भावनेतून. साधक म्हणजे आपल्यासारखे लोक कर्म करण्यानं आपली सांसारिक उन्नती आणि कर्म न करण्यानं आपली पारमार्थिक उन्नती होईल असं मानतो. पण ही कर्माची प्रवृत्ती काय आणि निवृत्ती काय, दोन्ही प्रवृत्तीचीच लक्षणं आहेत ना. प्रवृत्ती म्हणजे कर्म करणं आणि निवृत्ती म्हणजे न करणं. या दोन्हीही प्रकृतीच्या म्हणजे जगाच्या पातळीवर होत असतात, संसाराच्या पातळीवर. पण प्रकृती निरंतर परिवर्तनशील आहे हे आपण अनेकदा पाहिलं. त्यामुळे प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हींना आरंभ आणि अंत आहे. पण आपल्या स्वरूपाचा म्हणजे साक्षी, चैतन्य, ब्रह्मन, आत्मन त्याचा ते तर चिरंतर आहे, निरंतर आहे.
त्याचा आरंभही नाही आणि अंतही नाही. ते या सगळ्या प्रवृत्ती निवृत्तीचे प्रकाशक आधार आहे. आणि त्यामुळे अलिप्त राहून लोकसंग्रहासाठी कर्तव्य कर्म करणं म्हणजे अकर्मात कर्म आहे. थोडक्यात ब्रह्मज्ञानी माणसाचं कर्म कसं असतं, तर आत्म्याच्या किंवा आत्मनच्या लेवलवर तो स्थिर चेतन असतो. त्यात कुठलंही कर्म नाही, ते फक्त साक्षी चैतन्य. तर मनाच्या स्तरावर तो समाधानी आणि प्रेमस्वरूप असतो. आणि शरीराकडून सर्व कर्म घडत असतानाही तो वरवर कर्मात गुंतलेला दिसत असला तरी कर्माच्या बंधनात अडकलेला नसतो. त्यामुळे अलिप्त राहून कायम लोकसंग्रहासाठीच तो कर्तव्य कर्म करत असतो. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत.